मित्रांनो, तुमच्या मते जगात विजेचा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल? आतापर्यंत तरी असं दिसून आलंय की कोळसा जाळून आपण 35% वीज तयार करतो. दुसऱ्या क्रमांकावर नैसर्गिक वायू आहे, ज्यामधून 22% वीज मिळते. याचा अर्थ असा की जगाला लागणाऱ्या एकूण विजेपैकी जवळजवळ 57% वीज आपण कोळसा आणि नैसर्गिक वायू जाळून मिळवतो. एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा तुम्ही तुमच्या घरात एक दिवा किंवा एक पंखा 10 तास वापरत असाल, तर या 10 तासांपैकी 6 तास तो दिवा किंवा पंखा कोळसा किंवा नैसर्गिक वायू जाळून तयार केलेल्या विजेवर चालला. आहे ना खूप मोठी गोष्ट? आता कोळसा आणि नैसर्गिक वायूचा वापर का टाळला पाहिजे? कोळसा आणि नैसर्गिक वायूवर अवलंबून न राहण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे प्रदूषण. या दोन्ही गोष्टी जाळल्यामुळे खूप जास्त प्रदूषण होतं, जे आपल्या पर्यावरणासाठी अजिबात चांगलं नाही. दुसरं कारण म्हणजे कोळसा आणि नैसर्गिक वायू हे दोन्ही अनवीकरणीय स्रोत आहेत. याचा अर्थ ते एकदा वापरून झाल्यावर पुन्हा तयार होत नाहीत. आता जरी ते काही शेकडो वर्ष पुरतील असं वाटत असलं, तरी भविष्यात आपली विजेची गरज वाढल्यामुळे ते लवकर संपून जातील असंही होऊ शकतं. त्यामुळेच गेल्या 100 वर्षांपासून आपण विजेसाठी इतर पर्याय शोधत आहोत. अणुऊर्जा हा असाच एक महत्त्वाचा पर्याय आहे. अणुऊर्जेबद्दल एक खूपच मजेदार गोष्ट आहे. एका टन कोळशापासून जेवढी ऊर्जा तयार होते, तेवढीच ऊर्जा युरेनियमच्या एका लहानशा तुकड्यापासून तयार होते. आता तुमच्या मनात येईल की युरेनियमच जास्त चांगला पर्याय आहे. पण तेवढं सोपं नाही. चला, काही गोष्टींवरून यांची तुलना करूया. कमी प्रदूषण. या बाबतीत युरेनियम नक्कीच सरस आहे. कारण युरेनियम जाळला जात नाही. त्यामुळे कोणताही धूर नाही किंवा हानिकारक वायू तयार होत नाही. या उलट कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे खूप जास्त प्रदूषण होतं. इंधनाची सुलभता. युरेनियमचा इंधन म्हणून वापर खूप सोपा आहे. तो कमी जागेत ठेवता येतो, तर कोळसा खूप मोठा आणि अवजड असतो. उत्पादनाचा खर्च. विजेच्या एका युनिटच्या उत्पादनाचा विचार केला तर कोळसा स्वस्त पडतो. कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाचा उभारण्याचा खर्च अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा खूप कमी असतो. त्यामुळे कोळशापासून वीज तयार करण्याचा खर्च कमी आहे. धोका. या दोन्ही ऊर्जा स्रोतांमध्ये काही प्रमाणात धोका असतो. पण वीज तयार करण्याच्या प्रक्रियेत कोळशाचा वापर कमी धोकादायक आहे. युरेनियम हातात घेतलेलं जे चित्र तुम्हाला दिसतंय, ते खरं चित्र नाहीये. खरं तर युरेनियम हातात घेणं खूप धोकादायक आहे. कारण युरेनियममधून किरणोत्सर्ग बाहेर पडतो, जो आपल्यासाठी खूप हानिकारक असतो. किरणोत्सर्ग म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. तुम्ही क्ष-किरणांबद्दल ऐकलं असेलच. अणुभट्टीमधील किरणोत्सारी कचरा किंवा युरेनियममधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग क्ष-किरणांपेक्षा अब्जावधी पट जास्त शक्तिशाली असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात आल्यावर आपल्या शरीरातील पेशींचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. काही मिनिटांच्या संपर्कानेही माणसाचा मृत्यू होऊ शकतो. एवढंच नाही, तर या किरणोत्सर्गामुळे जनुकीय बदल होऊन भविष्यात येणाऱ्या पिढ्यांमध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच अणुभट्ट्या तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. तसं तर अणुभट्ट्या व्यवस्थितच काम करतात, पण कधी-कधी काही दुर्घटना घडू शकतात. फुकुशिमा ही जपानमधली जागा आहे जिथे अणुभट्टी आहे. 2011 मध्ये तिथे भूकंप झाला होता. त्या भूकंपाने आणि भूकंपाने निर्माण झालेल्या सुनामीने फुकुशिमा अणुभट्टीचे खूप नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे 80च्या दशकात चेर्नोबिल नावाच्या ठिकाणी 1986 मध्ये अणुभट्टीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हे चेर्नोबिल अणुभट्टीचं तांत्रिक बिघाड झाल्यानंतरचं काही दिवसानंतरचं चित्र आहे. कल्पना करा, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर काही दिवसांनी सुद्धा अणुभट्टीमधून धूर निघतच होता. इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणून एक लहानसा तांत्रिक बिघाड किंवा भूकंप किंवा पूर किंवा सुनामी अशा गोष्टींमुळे अणुभट्ट्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि लोकांना किरणोत्सर्गाच्या संपर्कात आणू शकतात. म्हणूनच आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि नक्कीच आपण कोणतीही खबरदारी न घेता अणुभट्ट्या चालवत नाही.
त्यामुळे आपण कोणत्या खबरदाऱ्या घेतो त्याबद्दल चर्चा करूया. तर हे अणुभट्टीचं चित्र आहे. हा जो विशिष्ट भाग आहे, यामध्ये युरेनियम जे आपलं इंधन आहे ते असतं. आता काय होतं, की जर तांत्रिक बिघाड झाला किंवा जर एखाद्या प्रकारचा स्फोट झाला, तर आपल्याकडे एक आपत्कालीन शीतकरण प्रणाली असते, जी लगेच पाणी सोडून काही सेकंदात संपूर्ण प्रणाली थंड करू शकते. आणि सहसा आपण या उद्देशासाठी थंड पाणी किंवा इतर शीतलक वापरतो. आपल्याकडे असलेली पुढची उपाययोजना म्हणजे संरक्षण इमारत. अणुभट्टी ही संरक्षण इमारतीच्या आतमध्ये असते. जरी एखादा अपघात, स्फोट किंवा अणुभट्टीच्या आतून किरणोत्सर्गाची गळती झाली, तरी संरक्षण इमारत हे सर्व किरणोत्सर्ग आतच ठेवते. आपल्याकडे काही संवेदक देखील आहेत. अणु अभिक्रियेतील कोणत्याही लहान बदलांसाठी ते खूप संवेदनशील असतात. तापमानात किंवा अभिक्रियेच्या दरामध्ये थोडासा जरी बदल झाला, तरी संवेदक लगेच सुरू होतात आणि ते काही सेकंदात संपूर्ण अभिक्रिया थांबवतात. हे सर्व प्रणाली एकत्र काम करते. हे सुनिश्चित करण्यासाठी की आपल्या अणुभट्ट्या सुरक्षित आहेत आणि आपण त्यांच्यापासून वीज उत्पादन करू शकतो. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.